बघू शकताय डाळ शिजून झालेली आहे एकदम मस्त. 20 मिनिटात डाळ शिजून निघली. 20 मिनटं तर कमीच असणार आहे. इथं 10 ते 15 मिनटात डाळ ही शिजून निघलेली. तर चला आता मी इथं सामान काय काय घेतलं आहे. कोथिंबीर घेतली कट करून, टमाटे घेतले, लसूण, मिरची, जिरे आणि कढीपत्ता. चला आता डाळीला फोडणी द्यायची आहे. कोणाकोणाला डाळ चपाती आवडते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे छोटासाच पहिल्यांदा व्हिडिओ बनवल्यामुळं छोटासाच राहणार आहे. तर नक्की लाईक करायला विसरू नका. खूप मेहनतीचं काम आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. तर आता मी डाळ खाली करून घेत आहे एका भांड्यामध्ये आणि डाळ खाली करून घेऊन फोडणीला द्यायची. तर कोणाकोणाला असं डाळीचा तडका आवडतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला सर्वांना धन्यवाद व्हिडिओ बघताय त्यामुळं. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी लई दिवसाने आता व्हिडिओ टाकत आहे. गावाकडून आल्यामुळं टाईम भेटला नाही. आणि बघू शकता तुम्ही इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर ती डाळ आपल्याला धुवून घ्यायची. ती डाळ मी ह्या कारणाने धुवून घेतलेली आहे, त्या डाळीला केमिकल लावलेलं असतं, पावडर लावलेली असते, म्हणून आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची. बघू शकताय तुम्ही अशी मी डाळ धुवून घेतली. आणि ही डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे ह्याचं केमिकल किंवा पावडर लावलेली धुवून जाते. बघा ही घाण पाणी एवढं निघले. चला आता हे पाणी ओतून देत आहे मी. तर बघू शकताय आता ही दुसरं पाणी आहे. दुसरं पाण्याने पण धुवून घेतली. चला आता पाणी मी खाली करत. बघू शकताय 2 पाण्याने धुवून घेतले. आता तिसरं पाणी आपल्याला यूज करायचं आहे त्याला. तरी पण घाण निघतेच. हाताने चोळून काढायचं. कधी पण डाळ शिजवायला टाकायला आपल्याला हे हाताने धुवून काढायचं. आणि ह्या डाळीवर जेवढा फेस येईल ना तेवढा फेस काढून टाकायचा चहाच्या गाळणीने. ते गाळणीने फेस काढून टाकला का तर आपण समजून जायचं की ही कच्ची डाळ असल्यामुळे ह्याला केमिकल यूज केलं जातं म्हणून. तर बघू शकताय आता मी ही 3 पाण्याने डाळ धुतली, तरी पण पांढरं पाणी निघले, म्हणजे खराब पाणी निघलेलं आहे, चांगलं पाणी नाही. अजून 1 पाण्याने डाळ धुवायची. 3-4 पाण्याने डाळ धुवून आपण शिजायला टाकायची. तर बघू शकता हे चौथं पाणी आहे. आता हे लास्ट पाणी आहे. ह्या पाण्याला एवढी घाण निघली नाही, बरोबर. तर हे केमिकल सगळे निघलेलं आहे. चला आता मी डाळ हे पाणी ओतून घेऊन डाळ शेगडीवर ठेवत आहे शिजायला. तर शेगडीवरती डाळ ठेवलेली. त्या डाळीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खायचं तेल थोडंसं टाकून घ्यायचं आहे. बघू शकताय मी 1 पोळी तेलाची टाकून घेतलेली, का तर डाळ पटकीने शिजली पण जाते आणि एकदम अशी मऊसूत डाळ शिजते. तेल कधी पण लावून डाळ शिजवायला टाकायची. चला आता मी गॅस चालू करत आहे. 15 ते 20 मिनटात डाळ शिजून निघत आहे. आणि मी बनवत आहे आज डाळ चपाती. कोणाकोणाला डाळ चपाती आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जिथपर्यंत व्हिडिओ येतात ना माझे तिथपर्यंत लाईक कमेंट करा. तुम्ही कोणत्या गावातनं माझे व्हिडिओ बघताय ते पण तुम्ही सांगा. तर ह्याच्यात पाणी थोडंसं असतं ना, ते पाणी जळून द्यायचं आहे. नंतर ह्याच्यात पाणी टाकत आहे मी. तुम्ही पण असे ट्राय करून बघा एकदा डाळ शिजाय टाकताना, मग तुम्हाला पण अनुभव खूप येईल. चला आता डाळीतलं पाणी जळून गेलेलं आहे. तर आपल्याला 1 तांब्या पाण्याचा घालून घ्यायचा आहे. आता डाळ बघा कशी शिजली जाते. तेल कसं वरती आलंय बघा. तेलामुळं डाळ लवकर शिजते आणि लवकर गॅस पण कमी वापरला जातो आणि डाळ पण लवकर झटपट शिजली जाते. कोणाकोणाला ही ट्रिक आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जे पाणी भरतो प्यायला नळाचं, तर पाणी काळजीपूर्वक भरा. मी सकाळी पाण्याचा हांडा भरला होता, तर लोखंडी पाईप असल्यामुळं त्या पाईपाचे गंज पकडलेलं पाण्यात आपल्याला येतं. त्यामुळं तळाचं पाणी काही वापरू नका. 1 कळशीभर पाणी ही पाणी मी ओतून देत आहे. आणि लक्षपूर्वक स्वयंपाक करताना हांड्यातलं पाणी बघून वापरायचं. तर माझं हे बघा पाणी, ही पाईपाने गंज पकडलेली सगळी गंज पाण्यात जमा झालेली आहे. ही पण ट्रिक तुम्हाला कशी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. की लक्ष देऊन स्वयंपाक करत जावा. आणि डाळ शिजल्यावर तुम्हाला दाखवते डाळ फोडणी टाकताना काय काय वापरायचं. तर